भावपूर्ण श्रद्धांजली। आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आमचे दादा श्री विलास दामोदर चौथे यांचे रविवार दिनांक 9/11/2025 रोजी दुपारी 4 वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले। त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो। अस्थि विसर्जन बुधवार दिनांक 12/11/2025 रोजी विटा येथे करण्यात येणार आहे। शोकाकुल श्री धनंजय विलास चौथे, श्री अनिल विलास चौथे, श्री अमर विलास चौथे व चौथे परिवार मुंडेमळा यशवंतनगर विटा। लग्न घर बनले जणू स्मशान। विटे शहरात जोशी कुटुंबियांवर सकाळी सकाळी काळाचा घाला। आगीत स्टील अँड फर्निचरचे दालन जळून भस्मसात तर 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू। विटे शहरातील सावरकर नगर मधील जय हनुमान स्टील सेंटर अँड फर्निचर या दालनाला भीषण आग लागली। सकाळी 8 नंतर अचानक लागलेल्या आगीमुळे जय हनुमान स्टील सेंटर हे दालन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। आगीचे लोट बाहेर दिसू लागले, धुराचे लोट आकाशाकडे धावू लागले, लांब लांब पर्यंत धुराचे लोट दिसू लागले। आगीच्या रुद्र रूपाने जोशी परिवाराला मोठ्या संकटांच्या खाईत लोटले। श्री जय हनुमान स्टील सेंटरच्या 3 मजली इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर भांड्याचे दालन, दुसऱ्या मजल्यावर फर्निचरचे शोरूम आणि शेवटच्या मजल्यावर मालक विष्णू जोशी यांच्या कुटुंबासह राहत होते। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार जुन्या वासुंबे रस्त्याकडे जाणाऱ्या जय हनुमान स्टील या शोरूम मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या जोशी परिवारातील सदस्यांसाठी बाहेर जाण्याचा मार्ग होता, तोच मार्ग बंद झाला। तिसऱ्या मजल्यावर निवासस्थानात सर्व कुटुंब अडकून पडले। शहरात ही बातमी वेगाने पसरली। अग्निशमन, पोलीस प्रशासन यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच शेजारी राहणारे अनेक युवक, सावरकर नगर परिसरातील व विटे शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक युवक घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला सुरुवात केली। या हृदयद्रावक घटनेत जय हनुमान स्टील सेंटरचे मालक, त्यांच्या पत्नी, मुलगी आणि 1, 2 ते 2.5 वर्षाची चिमुकली गंभीर भाजून जखमी झाली आहे। जय हनुमान स्टीलचे मालक विष्णू पांडुरंग जोशी वय 48, त्यांच्या पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय 43, त्यांची मुलगी सौ प्रियांका इंगळे वय 25 व त्यांची 2.5 वर्षाची मुलगी सृष्टी इंगळे यांचे निधन झाले आहे। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सौ प्रियांका इंगळे ही आपल्या भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती आणि ती 4 ते 5 महिन्यांची गरोदर असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे। या कुटुंबातील 2 युवक मनीष विष्णू जोशी व सूरज विष्णू जोशी हे काही कर्तव्यनिष्ठ दमदार युवकांच्या मदतीने योग्य वेळी आगीच्या कचाट्यातून बाहेर पडल्याने बचावले। मदत कार्यात झोकून देऊन सहभागी झालेल्या युवकांच्या मदतीने मनीष व सूरज यांचे प्राण वाचले। त्या दोघांची प्रकृती ठीक असल्याचे वृत्त आहे। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, मंगेश अण्णा हजारे, पद्मसिंह पाटील, अविनाश चौथे, विकास जाधव, विवेक भिंगारदेवे, अमित भोसले, संजय सपकाळ, बाळासाहेब मेटकरी, प्रवीण साठे, संजय भिंगारदेवे, सतीश हेळवी, निलेश मेहत्रे, सुखदेव पाटील, सौरभ रोकडे, डॉक्टर राजेंद्र पवार, दशरथ तारळेकर यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्यास आपापल्या परीने मदत केली। आग विझवण्यासाठी व जोशी परिवाराला आगीच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी लगतच्या घरात राहणाऱ्या जोशी परिवारातील सदस्य, शेजारचे युवक तसेच युवा नेते सोहन रामचंद्र जाधव, प्रतीक साळुंके, राजा तोडकर, अमित तुपसौंदर्य, मिलिंद कदम, आकाश पाटील, रोहन जाधव, निखिल टेके, जय हनुमान स्टील सेंटरचे कर्मचारी व विटे शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे अनेक युवा नागरिकांनी अग्निशमन दलातील जवान, कर्मचारी यांच्या समवेत आग विझवण्यासाठी व जोशी परिवारातील सदस्यांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून अतोनात प्रयत्न केले। विटा, कुंडल, पलूस, तासगाव, खानापूर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते। अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले। घटनास्थळी सावरकर नगर परिसर, ग्रामीण रुग्णालय, ओम श्री हॉस्पिटल येथे नातेवाईक, मित्रमंडळी व नागरिकांची गर्दी झाली होती। संपूर्ण विटे शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। पोलीस प्रशासन, ग्रामीण रुग्णालय, ओम श्री हॉस्पिटल, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, विटा पालिकेचे प्रशासक, मुख्य अधिकारी यांच्यासह संबंधितांनी या दुर्दैवी घटनेत जबाबदारीने भूमिका बजावून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी व योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी प्रयत्न केले। बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज, विटा।